रिक्षा, त्या रिक्षाची किंमत जर 4 लाख रुपये असेल तर त्याच्यातनं 40,000 रुपये त्या महिलेने भरायचे, त्याच्यानंतर 80,000 रुपये राज्य सरकार देणार, 10% महिलेचे, 20% राज्य सरकारचे, 70% त्या संस्थेचे, पण वित्तीय संस्थेचे. पण रिक्षा ई रिक्षा, तिला पेट्रोल डिझेल लागणार नाही, इलेक्ट्रिक रिक्षा, अशा पद्धतीनं ती पण योजना आपण आणलेली आहे. खूप योजना आहेत त्याच्यामध्ये गरोदर माता बालकांच्या करता पण योजना आहे, प्रत्येक घराला नळाची जोडणी देणारी योजना आहे, लखपती दीदीची योजना आहे, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना व्याज परतावा परत देण्याची त्या ठिकाणी योजना आहे, शोभामंगल सामूहिक योजना आहे. बऱ्याच ज्यावेळेस महिलांना आम्ही इतक्या योजना दिल्या त्यावेळेस वारकऱ्यांच्या पण केलं. दिंड्यांना साधारण प्रतिदिंडी 20,000 रुपये आणि निर्मल वारीच्या करता जवळपास 36 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केले. आणि पंढरपूर वारीचं जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची आम्ही घोषणा पण मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. युवकांच्या करता देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतलेले. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती दिलेली, सगळ्याच घटकांना सामावून घेतलंय. त्याच्यात आता एक नवी योजना आम्ही त्याच्यात आणली, 4 लाख मुलं मुली जर्मनीमध्ये पाठवायची आणि त्यांना स्किल आलं पाहिजे, ते कशा कशाचं ते जर्मनीनं कळवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ट्रेनिंग देऊन मुलं किंवा मुली तुम्ही पाठवले आणि त्यांना थोडंसं तरी जर्मन भाषा त्यांनी शिकली पाहिजे. त्याकरता मी 70 कोटी रुपये यंदा तरतूद केली, शिकवायला पण सुरुवात त्या ठिकाणी केली. तिथं त्या मुलाला मुलीला 2 लाख रुपये महिना पगार मिळणार आहे, 2 लाख रुपये महिना. माझं म्हणणं की त्याच्यामध्ये 1 लाख रुपये समजा त्यांना तिथं राहण्याला आणि जेवाय खावायला लागतील, खर्च जास्त होतो, 1 लाख रुपये तरी घरी पाठवू शकतात. अशा अनेक गोष्टी घडतायत. म्हणजे ज्यांना परदेशात जायचं आणि काही तिथं काम करायचं तर त्यांना हा रस्ता आहे. अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करतोय, करणार आहोत. त्याच्या संदर्भामध्ये माझा काही दिवसांनी मला तुम्हाला सगळ्यांना दिवसा वीज द्यायची, तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. का तर सोलर पॅनल हा मोठा कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि तो 9,500 मेगावॉटचा राबवतोय. तो आता टप्प्याटप्प्याने आमच्या हातात येईल. मग ती वीज आम्हाला दिवसा मिळायला लागेल. त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांना म्हणणार आता रात्री वीज नाही, दिवसा वीज तुम्हाला ते घ्या, म्हणजे ती पण अडचण त्यांची दूर होईल. आता सोशल मीडियाला बघा, राष्ट्रवादीची एक हे फिरते, छोटीशी क्लिप आहे ती, त्याच्यात ती घरची लक्ष्मी वाट बघत असते आणि त्या बिबट्याच्या खुणा बिना चांगली जाहिरात झालेली आहे. आणि तशा पद्धतीनं आपण एक लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचं आणि ठसवण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय. ह्या वेगवेगळ्या विभागाला पण मी चांगला निधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास, शालेय शिक्षण विभागाला पण मी 1.25 लाख कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाला जवळपास 30,000 कोटी रुपये, जलसंपदाला 20,000 कोटी, ग्रामविकासला 30,000 कोटी, सामाजिक न्यायाला 21,000 कोटी, आदिवासीला 17,000 कोटी, सार्वजनिक आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं ठेवण्याच्या करता 15,000 कोटी, अशा मोठ्या तरतुदी